जय जय राम कृष्ण हरे राम राम जय जय राम कृष्ण हरे जय 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 हे नवलक्षे या शब्दाचा अर्थ नवविधा भक्ती. हे बाळा यमुनेच्या खिलावर हे जे गोपालदेव थांबले आहेत ना ते नवविधा भक्ती हेच कोणी त्यांचं लक्ष आहे. ते लक्ष पूर्ण करण्याकरता तिथे थांबले. नवलक्षे गाई गडी श्रवणम कीर्तनम विष्णू स्मरणम पाद जीवनम अर्चनम वंदनम दास्यम सत्यम आत्मनिवेदनम इति पुरुषार्थिता विष्णू भक्तीचे नवलक्षणा क्रियते भगवत्यर्था तन्मन्ये अधितमोत्तमम. हे उत्तम अध्ययन म्हणतात त्याला बरं का. सुशिक्षित ज्याला आपण अलीकडच्या शब्दात सांगितलं ना तर ते सुशिक्षित नाही. सुशिक्षित हे आहे. सुशिक्षित आपण त्याला म्हणू तो आई वडिलांचा मान मानायला लागतो. खेळामध्ये आऊट ते होतात. आपण या खेळामध्ये आऊट न व्हायचं बाद न व्हायचं. आई वडिलांना आदरलं पहिल्याच चेंडूला बाद. चेंडू चोरीमध्ये सापडला दुसऱ्या चेंडूला बाद. अशा प्रकाराने दुसऱ्याला दुःख देण्यामध्ये त्याचं आयुष्य गेलं. हे सगळे बाद झालेले गडी आहेत. बाद नाही व्हायचं. आई वडिलांचा सन्मान करायचा. आई वडिलांचा सन्मान करायला शिकायला लागतं. जे घरातले किती टाकते देव आहेत मंदिरातल्या देवापेक्षा या देवांचा हजारो पटीने महिमा मोठा आहे. भगवान बोलतात प्रतिमा माझ्या अचेतन व्यक्ती. जे म्हणजे मंदिरातल्या प्रतिमा आहेत ना या अचेतन आहेत. बोलत नाही काही नाही काही. तिथं चोरी केली तर ते गप्पत राहतात. समय कोणी नेतात तर कोणी देवाला नेतात. देव काही करीत नाही. संत सज्जन माता पिता सचेतन व्यक्ती दृढ भावे केली त्यांची भक्ती ते मत निश्चिती पावती. मोठ्या प्रेमाने जर त्यांची भक्ती केली असं बरीच पोरं सांगतात आमची आई नुसती गटखट करते तिला काही कळतच नाही बोलतात. तिला फक्त काही कळत नाही. अरे काही कळत नाही तू असं बोलतो. तेव्हा तू लहान होतास ना तेव्हा तेलाने तुझी मालिश करीत होती तेव्हा तुझ्या डोळ्यात बोट नाही घालत होती मी. तू बोलतो कळत नाही म्हणजे म्हणून ना तुझ्या डोळ्यात बोट नाही घातला तिने. असं कसं म्हणतो तिला कळत नाही म्हणून. तिला तर सगळं करत तर तिलाच कळतं. आपल्याला काही कळत नाही. तिला कळतं खरं. विठ्ठल वाट पाहती यमुना खडी. यमुना म्हणजे गंगेच्या ठिकाणी वाट बघतात. ज्ञानगंगा ज्याला म्हणतात ना ती ज्ञान गंगेच्या ठिकाणी वाट बघतात. वाट बघण्याला ज्ञान असावं लागतं. देवाच्या प्राप्तीला ज्ञान असावं लागतं. ते ज्ञान गंगेमध्ये ज्ञान गंगे नाले पूर्णता बेपुरी झाले जे शांतीशी आले पल्लू नव्हे. म्हणून ज्याला ज्ञान पाहिजे असेल ज्याने ज्ञान संपादन केले आहे ना त्याच्याकडे जायचं आपण. आमचे तुकाराम महाराज आंघोळीला चालले होते ज्ञान गंगेमध्ये आणि ज्ञान गंगेमध्ये आंघोळ करून ती येत होते. त्यांचे गुरु थोडं गेलं आपल्याला आता कधी बरं का. गुरु असा असला पाहिजे की तो ज्ञान गंगेमधून आंघोळ करून आलेला पाहिजे. आणि शिष्याने असं विचार केला पाहिजे की ते ज्ञान गंगेवरून आंघोळ करून येतात ना त्यांना शरणागती केली पाहिजे. कोणाला पण शरणागती करून नाही चालणार. बात म्हणून वाट पाहती यमुना धरी ओली आगोला. गायी पण आहेत त्यांच्या. कोणत्या गायी? इंद्रिय गुणांद्रिये. या इंद्रिय ह्याच कोणी गायी त्याने एकत्रित करून ठेवले. मी सांगू का तुम्हाला 1000 लिटरचा टाकी आहे बरं का. तर रातच्या रात्री सगळं पाणी निघून जाण्याकरता किती होल पाडावे? एक आता तरी बस नाही का. एक होलातला ते काम सांग एक एवढं पाणी राहणार. हे जसं आहे ना त्याप्रमाणे हे जे नऊ इंद्रिय आहेत ना एक इंद्रिय जरी बिघडताना तरी याच्यात एक नाही राहणार पाण्याचा. सगळं पाणी निघून जाईल. डोळ्यांना परमेश्वराचं दर्शन द्यायचं.
कानाने देवाचं ऐकायचं. कान बिघडले तर नरकाला जाऊ शकतो, डोळे बिघडले तर नरकाला जाऊ शकतो, हात बिघडले तर नरकाला जाऊ शकतो, तमाशाकडे पाय गेले तर नरकाला जाऊ शकतो, मन बिघडलं तर सगळंच बिघडतं. बस म्हणून या इंद्रियांना गोला करून राहिले ते, गोला केले त्यांना. बस नवलक्षी गाई घरी वाट पाहते यमुना थडी गोळा. हे ऐकलं मात्र देवाने आपल्या आईचं ऐकलं मात्र. आणि मग तिथे त्याचा गडी आला होता, त्याच्या नावाचा गडी आला होता. त्याचं ते चित्र बघताना तुम्हाला आश्चर्य वाटेल. कसं तरी आपल्याला चमटी केलेली, शेतीला बरं का कपडे घातलेले, साबण वगैरे काही नाही लावलेली असे ते. हात चोख होते, चोख. बस बाहेरी करणे ख्यालला तरी ज्ञानी उजळला, या तोही पर्याला पाखाळा येता. बाहेरी करणे ख्यालला, बाहेर कर्माने सिद्ध झाला आणि ज्ञानाने आत उजळला, अशी ती होते. आणि म्हणून त्याने आईने दिला होता ताजा लोणी दिला होता. बस आणि लोणी दिला त्याने देवाला द्यायला लागला होता. असा खाल्ला थोडा, देवाला सांगतो हे घ्या तुम्ही. आणि देव तुम्हाला सांगू ना, तो असा खायला लागला लोणी जणू काही महिन्याभर तो जेवणच नाही म्हणजे, असं आकाशाप्रमाणे खायला लागला. आणि हे चित्र आमची यशोदा माता बघते, अरे काय चाललंय याचं, असे ती म्हणते. म्हणून अंतरीची घेतो गोडी एरे अंत सिद्ध नसता बाहेरी करते नव्हता तो साविटम बुगा मृत जायचा श्रृंगारीला गाडवती ती नांदीला कडून दिया मातीला गोळे जायचा. अशा प्रकारे आज जर चांगलं नसेल ना तर वर किती पण चांगला असू द्या काय सिद्ध. म्हणून आज सिद्ध होण्याचा प्रयत्न करावा. कपड्याला जर डाग लागले ना तर काही कपड्याची शोकी नसतात ना, ते वाटतं तरी डाग कुठे लागलं बरं हा डागाला कसा काढाचा. तर कोणी म्हणतो तुम्ही कोलगेट लावून बघा, नाहीतर असं काय सांगा. अरे कपड्याच्या डागाची नका चिंता करू, तुम्ही मनाचे डाग घालवा. मनाचे डाग
म्हणून देवाने आतलं बघितलं त्यांचं आणि त्याचा उष्ट लोणी खायला लागले ते. आणि हे सगळं दृश्य आमची माता बघते. आ हा हा, माझ्या पोराने आपल्या सगळ्या भक्तांना आपलंच करून टाकलं. बाल मुकुंद खातो लोणी कौतुक पाहे नंदराणी, भरोनिया डोळा तू खाय माझा लोणी माझ्या. आणि हे दृश्य आमच्या भानुदासाने बघितलं आणि भानुदास देवाला टाकतात. तेव्हा बर का, हा जो काही मोहल आहे, हा जो काही एक प्रसंग आहे, हा प्रसंग जसं तुम्ही तसं खाता म्हणजे किती प्रेम आहे तुमचं, तसं ते प्रेम मला तुम्ही द्या असे ते बोलते. भानुदासा विनंती करी, भानुदासा भजते मामानंद साधू देव समंतचे समजे माझा भक्त जर असेल तर तो कसाही असा तरी मला प्रिय अशा प्रकारचा आहे. म्हणून त्याच्या जीवनामध्ये कोणताही एका प्रकारचा परेशानी ताप होऊ देणार नाहीये. आणि म्हणून सामान्य गाडी आहे पण अंतरसिद्ध आहे. आणि अंतरसिद्ध असल्यामुळं भगवंताने प्रेमाने त्याचा स्वीकार केला. अशा प्रकारचा आहे की मोहल देवाने तिथे दाखवला की त्याचा उष्ट लोणी तो खातोय. बाल मुकुंद खातो लोणी हे त्यांनी बघितलं. भारतात म्हणतात की अशा प्रकारचा मोहन, अशा प्रकारची कृपा जशी तुम्ही त्यांच्यावर केली तशी माझ्यावर पण करा विठोबा.
गोकुळामध्ये अवतार झाला. गोकुळामध्ये आनंदी आनंद. गोकुळीच्या सुखा कृष्णाच्या सुखे भूक नाही तहान सदा समाधान सकळांचे. गोकुळीच्या लोका झाले ब्रह्मज्ञान केलिया वाचुनी जपतपे. गोकुळामध्ये भगवान अवतरले सगळ्यांना आनंद. मग गोकुळामध्ये भगवान अवतरले त्याच्या काळात त्यांना आनंद झाला. मग आता आपल्याला काय त्याचा फायदा आहे? तो फायदा आहे ना, फायदा आहे. संतांचे जे विचार आहेत ना ते विचार सार्वकालिक स्वभावाचे असतात. आता ही तुकाराम महाराजांचा गाथा जो आहे ना हा गाथा युगानुग चालेल. त्याच्यात ते नियम बरं का त्याच्यात त्याला उपदेश जो आहे ना तो काही स्वरूपाचा राहतो. वर्तमानपत्र नव्हे काय त्यांचा. आज वर्तमान पत्र वाचला जर आणि उद्या जर आपण कोणी आला तर म्हटलं जर वर्तमानपत्र आज तो कशाला घेतात? तो खालचा आहे, कालचा नाही चालत आज. पण संतांचे विचार कायम स्वरूपाचे असतात आणि म्हणून ते त्याचा विचार आपल्याला करायचा आहे. म्हणून गोकुळाचा आनंद आपल्याला आज पण भेटू शकतो. तसे इंद्रियांचा गोकुळामध्ये वाटतोय म्हणून त्यांना मारण्याकरता आमच्या पुतना बाई आल्या. बरं का पुतान अति नयती ती पुतना. ती लहान बाळाला मारते ना तिला पुतना म्हणतात. असं आहे. तेव्हा देवाने तिला मारून टाकलं. त्याच्यानंतर मामल भट आले भटजी होऊन रात्रीच पण भटजी होऊन आले. त्यांची दुर्दशा केली. परमार्थाच्या विरुद्ध असतात ना त्या भटांची अशी दुर्दशा. बस म्हणून त्याने आपला धर्म सोडायचा नाही. ब्राह्मणाचा धर्म श्रेष्ठ धर्म आहे म्हणून त्याने त्याच्या धर्माप्रमाणे वागायचं असा अर्थ आहे. आणि अशा प्रकाराने देवाने सगळ्या राक्षसांचा नायनाट केला. आमची भोलेनाथची भगवान परमात्म्याचा जेव्हा अवतार होतो ना तेव्हा भेटायला येतात. लहान बाल स्वरूप असतं ना ते भेटायला येतात ते देवाला.
कारण का आता भगवान श्रीकृष्ण या जगातून निघून गेलेले 5170 वर्ष झाली. आता परत कधी येतील माहिती आहे तुम्हाला? 43,20,000 वर्षानंतर 7 चौकड्या जातात. त्याच्यातून 5,000 कट करा म्हणजे 43,15,000 वर्षाने येतील परत. तोपर्यंत भगवान वाट बघतात कधी येतात, कधी येतो माझा भगवान, माझा आराध्य कधी येतो भेटायला, मला भेटायचं आहे त्यामुळे. आणि म्हणून त्याचा जन्म झाला की ते येतात. आले अंगणात उभे राहिले. तुमचा त्यांचा वेळ कसा आपल्याला माहित आहे. हातामध्ये घड्याळ बिड्याल नाही, साप टाकतात, गळ्यामध्ये साप, अंगावर ब्लँकेट, हातीचा कातडा आणि कमरेला गुंडाळलेला वाघाचा कातडा. तंग धडकतो शरीर, तो थरथर कापायला लागली सुद्धा माझा. अरे मग त्या दासीला सांगितलं बघ त्याला तो कोणी आणि त्याला काही देत. लगेच त्या दासीने असे सूप भरून, आपण एवढेच तांदूळ देतो ना भिकाऱ्याला, ते सूप भरूनच मग ते घ्या. ते बोलत नाही मला हे नाही पाहिजे. मग ती दासी आली म्हटलं ती घे नाही, तो घेत नाही. अरे मग त्याला कपडे नाही वाटत, त्याला कपडे घ्या. योग मोठा तिंदा दिला कपड्यांचा, म्हटले घ्या. म्हटले नाही ते मला ते, मला त्याला दागिने पाहिजे असतील. मग दागिने आणले. आता त्यांना दागिन्याची काय झाली तिथे, दागिने नेले सूप भरून. तेव्हा त्याने त्या बोलताना ना आपल्या जवळची विभूती आहे ना, ती विभूती त्याच्या टाकली जेव्हा ना तेव्हा तो सूप उठून गेला दागिन्याने. तेव्हा दासी म्हणली हे तो बुवा निरळच काही आहे, काय भरती ताकद आहे त्याच्याजवळ, काही जादू आहे वाटतं, जास्त दागिने वाढले. ते बोलला तू ना मला ते नाही पाहिजे. अरे मग तुला काय पाहिजे तर काय सारखा हे का घेतलाय तू, काय पाहिजे विचारतात. मग ती दासी मग तुम्हाला पाहिजे का ते नक्की नक्की मला सांगा. तुमचा जो पोरगा जन्माला आलाय ना त्याला बघायचं. म्हणजे सुद्धा माझं म्हणते जीव पण गेला तरी चालेल, पण याला नाही माझा पोरगा आठवणार. न जाणो किती आले राक्षस माझ्या पोराला मारायला, आणि हा आलाय शेवटी. जा म्हटलं चालता हो अजून, पोराला दाखवणार नाही. आणि तुम्हाला सांगू भोलेनाथाला इतकं दुःख झालं अरे की 43,15,000 वर्षेपर्यंत त्याची वाट बघितली. आता भेटतील म्हणून, आणि आता मला भेट नाही दिली. देवाला म्हणून सांगतात देवा काय माझं स्वप्न की तुम्ही मला दर्शन नाही दिलं. ओक्साबोक्की रडत रडत मुलीच्या तीरावर गेले आणि मोठ्या हमरला पडून रडायला लागले. आणि इकडे देवाला दुःख झालं की माझा भक्त रडतोय ना. देवाने असा अंत केला तुम्हाला सांगू की कोणाच्या हातात का बोटात थांबायला तयार नाही भगवान. ज्याला त्याला बोलावलं, मग डॉक्टर बोलावले, वैद्य बोलावले, सगळे पोरं रडतो का म्हणून. ते कोणाला काही समजत नाही म्हणून त्याच्या गुरुजीला बोलावलं गर्गाचार्यांना. गर्गाचार्य आले. म्हटलं काय बघितलं तर झालं तर काही नाही. पण ते इथं कोणी बोलावं लागला, त्याने अंतर्ज्ञानात झालं ते मोठे त्याने होते ना. ते गर्गाचार्य म्हटले देवाचे गुरु बोलत तर मोठे होते तिथे. म्हटलं बुवाला तर म्हटलं हो. त्या बुवाला बोलला अगोदर. तो बुवा काही साधा सुद्धा बुवा नव्हे. आमच्याकडे एक बुवा यायचा, लाल कपडे घालायचा, माला वगैरे घालायचा. 5-5 रुपये, 4-4, 5-5, 2-2 रुपये दिले की नाही तो संध्याकाळची घ्यायला जायचा. संध्याकाळची माहिती आहे ना तुम्हाला. मी त्याला बोललो काय तू एवढे पैसे तो थोडे थोडे मिळवतो असतो संध्याकाळची घेतो. तू काय बोलला ऐका ना. तो बोलला ते पण सुखच आहे ना हो, काय करायला बोला. त्याप्रमाणे विठ्ठल मग त्याला बोलतो. त्याला म्हणजे गेली तिथे म्हणजे बाबा ती तुम्हाला बोलावलंय. जेव्हा अंगणामध्ये आले ना तेव्हा सांगितलं बालाला आणा. आणि ते बालाला बघितलं तुम्हाला सांगितलं एक वेगळा आनंद होतो बाबा त्याला. अहम भक्त पराधीना हा बरं का. अस्वतंत्र विजय साधुभिर्ग्रस्त हृदयो भक्तजन प्रिया. साधुभिर्ग्रस्त हृदयो. भगवान श्रीकृष्ण म्हणतात भोलेनाथाने माझा हृदय खाऊन टाकलाय. त्याला मी आवडतो
आणि मला ते आवडतात. दुसरं कोणी मला आवडत नाही आणि त्यांना मागितलं दुसरं कोणी आवडत नाही. याला भक्त आणि देव म्हणतात. अशा प्रकारे दोघांना आनंद झाला. मी आनंदाबद्दल एक सांगतो, 2 शब्द म्हणतात. कीर्तन सेवा करतो, मला कायम दिलाय त्याप्रमाणे मी पुढे जातच नाही कधी, बरं का. पंढरपुरामध्ये रंगनाथ महाराज नावाचे एक साधू होऊन गेले. कीर्तन चालू असताना त्याने असं जाहीर केलं की या पंढरपुरामध्ये रामदास स्वामी आलेले आहेत. रामदास स्वामीच्या काळात आता जे रंगनाथ महाराज परभणीचे आहेत ते नाही, दुसरीकडे ते आले आहेत. तर त्या भेट काढून देईल ना त्याला मी 50,000 रुपये बक्षीस देईन. आणि योगायोगाचा की ते रामदास स्वामी ज्यांच्या घरामध्ये होते मुक्कामाला त्या घराचा ब्राह्मण तिथे कीर्तन ऐकायला होता. आणि म्हणून ब्राह्मणाला काय ब्राह्मणाला पोट भरत नाही सांगतात. मी त्या दिवशी पण बोललो नाही का, बरं का. बरोबर मी यमो राजा पयोधी रुद्रम ग्रहण सप्तैता नय कुर्वंती पूर्णमानाने कशाहा. असा आहे 7 गोष्टी या जगामध्ये त्यांचं पोट नाही भरत. कोणाकोणाचं? ब्राह्मणाचं पोट भरत नाही. अग्नीचं पोट भरत नाही. अग्नी यमाचं पोट भरत नाही. राजाचं पोट भरत नाही. यमो राजा पयोधी म्हणजे समुद्राचं पोट भरत नाही. उदर किती कणके लुटले आम्ही, पोट भरत नाही. विधी एवढे पोट, त्याचा केवढा बोमाट. उदरम गृहम, त्याप्रमाणे त्याला आनंद झाला. अरे बापरे बापरे, मला तर रडणीच लागली. आणि मग सांगितलं स्वामीजींना, म्हटले मला 50,000 रुपये भेटणार आहे, तर तुम्ही त्यांना भेटायला चला. गेले भेटायला. तुम्हाला सांगू त्यांचा एक वेगळा आनंद झाला दोघांना. आनंद झाल्यानंतर लगेच त्याने सांगितलं हे 50 रुपये घे. त्या ब्राह्मणाला सांगितलं. तेव्हा ब्राह्मण बदलला आता, कारण रामदास स्वामींनी काय सांगितलं त्याला की तू पैसे नको घेऊ, मग काय घे, तुमच्या दोघांच्या भेटीमध्ये जो दोघांना आनंद झालाय त्याच्यातला अर्धा आनंद मला द्या, असं सांगितलं त्याने. आणि तुम्हाला सांगू ते आश्चर्यचकित झाले. म्हटले हे ज्ञान तुला कोणापासून प्राप्त झाले? बरं का, ज्ञानदेव म्हणे सद्गुरु रूपाने कलो आले, त्या सद्गुरूने मला ते ज्ञान सांगितलं. आणि मग त्याला ते पैसे पण दिले आणि तो प्रेम पण दिला. त्याप्रमाणे भोलेनाथाला पाहून कृष्णाला आनंद झाला आणि कृष्णाला पाहून भोलेनाथाला आनंद झाला. दोघांचा एक अवर्णनीय आनंद अशा प्रकारचा आहे. असो, आणि अशा प्रकाराने भगवंताने पवित्र चरित्र केलं. आणि पुढे अंते झाले, चोरी करायला लागली. आणि चोरी करून मग गारणी यायला लागली. गारणी ऐकून आमच्या युवतीला म्हणतात कंटाळल्या, बाबा बस झाला, आता गाडी घेऊन चालून जाता तो भगवान श्रीकृष्ण गाडी घेऊन चारायला जायचं. आणि तिथे गेल्यानंतर नेलेल्या शिदुऱ्या जोडायच्या आणि एकत्रित करून खायचा. त्याला काला म्हटलाय. भगवान श्रीकृष्णाने जो गोकुलामध्ये काला केला तो काला आमच्या वारकरी संप्रदायामध्ये सप्ताहाच्या शेवटी असतो. ज्ञानेश्वर या ठिकाणी आमचे आमदार साहेब आयोजक माननीय श्री किसनराव कटोरे या ठिकाणी आलेले आहेत. 4,000 जावयांचे सासरे आहेत ते. त्याच्यानंतर आमचे गणेश कटोरे जी, त्याच्यानंतर श्री नारायण पाटील सामाजिक कार्यकर्ता, आणि आमचे राजेशजी पण या ठिकाणी आलेले आहेत. कटोरे साहेबांचे मानलेले चिरंजीव अशा प्रकारचे आहेत. ते पण प्रत्येक ठिकाणी येत असतात आणि आमच्या त्याच्यानंतर पारिकाची मदत आहे अशा प्रकारे. त्याच्यानंतर मोहन शिंदे, त्यांचा पण या ठिकाणी सत्यामध्ये फार मोठा वाटा आहे, भाग आहे. तेव्हा अशा प्रकारची त्याच्याकडून सेवा हो अशी मी विनंती करतो देवाला. सिंके लागलेले
शिंकेला हे झालं ना झाला. कालावा वैष्णवानी काळ संभ्रम वैष्णवानी काळ संभ्रम वैष्णवानी काळ क्या काय देवा या संतांची निर्विहीची म्हणते तुका म्हणे आता उदार तू होई म्हणते काय या संतांची निर्विहीची म्हणते ज्ञानदेव तुकाराम धन्यवाद धन्यवाद असेच